माजी मंत्री अनिल पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केलाय। महिलांबाबतच्या वक्तव्यावरनं त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। दुःखाचा डोंगर असून सुद्धा सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या दुःखाला कुठेतरी बाजूला ठेवून हळूहळू आपल्या कार्याला सुरुवात केली। त्या कार्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे। एक स्त्री संस्कृती त्याच्याबरोबर आपलं दुःख या दोन विश्वास असणं हा महत्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही। दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू शकतो। संजय राऊतांनी अगोदर खूप दावे केले, त्यापैकी काही खरे ठरले की नाही हा संशोधनाचा विषय, हा दावा खराच नाही। हा दावा खरा की खोटा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ स्वतः त्या संदर्भातला निर्णय देतील। आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे हा दावा खोटा आहे हे आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निकालाच्या माध्यमातून देतील। मुख्य नेते पदाच्या एकनाथ शिंदे यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला गेला। कपिल सिब्बल यांनी सांगितले की घटनेत हे पदच नाहीये शिवसेनेच्या घटनेमध्ये। नाही, कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे। कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आम्ही फॉलो केलेल्या आहेत आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे आणि घटनेचाच विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल। धन्यवाद। हिंदी 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 काँग्रेसची मानसिकता ही खालावलेली आहे असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणतायत। काँग्रेसला सध्या काही धंदे राहिलेले नाहीत असं म्हणत सुनेत्रा पवारांवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर आमदार सुरेश धस यांनी काँग्रेसवर ही टीका केली आहे। आजपर्यंत अजितदादांची पाठीमागची बाजू त्या पूर्णपणे सांभाळत होत्या, पूर्ण त्यांचा बारामती मतदारसंघ सांभाळत होत्या आणि तसंही कार्यकर्त्यांच्या संपर्कात होत्या। परंतु त्यांना लगेच अशा प्रकारचा शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांना काही कालावधी दिला पाहिजे आणि प्रश्न विचारलेल्या बऱ्यापैकी प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली होती। एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसेल म्हणून लगेच गुंगी गुडियासारखा शब्द वापरणं हे उचित नाही असं माझं मत आहे। काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत। गुंगी गुडियाचे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा पडसाद उमटलेत। काँग्रेसनं माफी मागावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। सुनेत्रा पवार यांना काँग्रेसनं गुंगी गुडिया असं संबोधलं होतं, ज्याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात देखील उमटल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीनं आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देखील केली। तसंच माफी न मागितल्यास राज्यातल्या महिला काँग्रेसला धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। महिलांचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट कदापि सहन करणार नाही। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। शाहू फुले आंबेडकर या सर्वांनी महिलांचा सन्मानाने आदर केला तीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची किंवा राष्ट्र काँग्रेस पक्षाची ही संस्कृती आहे। महिलांचा आपण सन्मान करतो। सुनेत्रा वहिनीचा अवमान नसून महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाचा अवमान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।